उद्या रक्षाबंधन आहे आणि मला 2 भाऊ आहे. भाऊ, तू माझा व्हिडिओ पाहत असेल तर मला हेच सांगायचं आहे, कुठे कमी पडली होती. तुम्ही बाबा गेल्यावर म्हणे की मी बाप आहे. अरे मी तुमची लेकरासारखी होती. आजपर्यंत मला आहे ना, माझ्या पाठीशी कधी उभे राहिले नाही. मला काही घेतलं पण नाही, माझ्या मुलांना पण घेतलं. मी कुठं चुकली होती. अरे तू मरणाच्या दारात होता तर मी तुझ्यासाठी धावली. सर्व विसरून तू तर मला वाटेल ते बोलला. ती भाऊचं कधी माझ्याही बोलली नाही. एवढे वर्ष झाले कधीच एक बहीण, मला बहीण नाही तर मी तिला बहीण म्हणून म्हणलं. तिनं हमेशा आपल्या बहिणीकडे धाव घेतली. आणि दुसरे भाऊ, तुला पण कुठं कमी पडली होती रे. हमेशा तुझ्या दुःखात धावली ना मी. का तुम्ही मला पोरकं केला. ज्या संकटाच्या वेळेस आहे ना, हमेशा वाटायचं की तुम्ही उभे राहा माझ्या पाठीशी. पण तुम्ही कधीच नाही राहिले. आणि त्या भावजनं कोणते कानं भरले माहीत नाही. मी तिच्याविषयी कधी वाईट वागलीच नाही. जाऊ दे म्हणलं. राखी बांधायला आली तर तुम्ही पाठ फिरवली. अक्षित लावायला आली ओवाळाला तेव्हा पण तुम्ही पाठ फिरवली. कपडे म्हणे कपडे घेतले. अरे चपला म्हणे चपला, औषध पाणी, प्रत्येक याच्यामध्ये मी कमी नाही केलं. माझं पोरगं कमाई करायचं लहान असं. मी स्वतःसाठी कधी जगले नाही. आज मी म्हटलं माझ्या भावाला पोरं नाही, माझं कर्तव्य आहे. तुम्ही तुमचं कर्तव्य विसरून गेले ना. मी रक्ताची बहीण होती, कधी उभी राहिली असती. माझ्या सामर्थ्यात दुसऱ्या बायांच्या ओवाळणीत तुम्ही पैसे टाकायचे मी कधी काही नाही म्हटलं. तुमच्या एका फाटक्याची दिले पण दागिनदार नाही. कधी गोडधोड करावी याच्यासाठी नाही अपेक्षा केली. आली होती तुमच्या घरी आसरा मागण्यासाठी, पण तुम्ही मला नाही दिला.